गरजेचं आहे, परंतु त्या प्रहाराला चकवा देणारा हा चेंडू होता, स्लोअर गतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर भडवल बी प्लस पहिल्या चेंडूवरती 6 येऊन देखील 7 वरती राहिला. तदनंतर पुन्हा खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील सिंगल धाव येते. 8 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन उर्वरित 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा दिल्या मात्र, आणि एक महत्वाचा गडी बाद केला तो मात्र राकेश पाटीलला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पॉवर प्लेचं हे षटक होतं. 3 षटकांचा सामना. 18 चेंडूंमध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत भडवल बी प्लस संघ पोहोचणार? जर समीर माली या ठिकाणी शेवटपर्यंत थांबला तर कदाचित 30 ते 35 किंवा 40 देखील धावसंख्या होऊ शकते, परंतु समीरला थांबणं गरजेचं असेल मी तर म्हणेल. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेऊन पुन्हा उमेश मात्र स्ट्राईक वरती राहणार. एक धावसंख्या घेतली होती. नवीन गोलंदाज 45 नंबर जर्सी असलेला गोलंदाजाचं नाव 12वा क्षेत्ररक्षक आहे का साई? 12वा आहे का? तर गोलंदाज कोण आहे? प्रभात शेलार. यस, हा देखील एक नवोदित सितारा JK शेलू संघाचा प्रभात शेलार फार मोठं नाव कमावतोय JK शेलू संघासाठी. त्याला गोलंदाजी मार्कवरती आणले महत्वाच्या मॅच मध्ये. उमेश स्ट्राईक एंड वरती ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर उमेश. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडूवरती या ठिकाणी या मैदानावरती अजिबात थारा नाहीये, कारण हवेच्या वेगाने हे चेंडू सरळ निघून जात आहेत ते सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. हा देखील येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. अगदी मागच्या षटकाचीच पुनरावृत्ती करणारा हा चेंडू आणि हा षटकार होता, कारण साईच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर 5 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या होत्या. प्रभात शेलारने पहिला चेंडू टाकला, षटकार आलाय. आता त्याला देखील उर्वरित 5 चेंडू टाकायचे, परंतु साई प्रमाणे हा प्रभात देखील काम करणार का? तर बघूया. समीर आणि उमेश सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. भडवल बी प्लस JK शेलू संघ देखील कमी नाहीये, कारण त्याने देखील अनेक ट्रॉफीवरती कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नावं कोरलेली आहेत. म्हणूनच आजपर्यंत इथपर्यंत खेळताना हा संघ दिसतोय. राजू तरे हा देखील एक महत्वाचा खेळाडू JK CC शेलू मधील. प्रभातचा पुढील चेंडू उमेशसाठी यॉर्कर टाकला. या ठिकाणी 1 बाउन्स. अगदी साईच्या आवाक्याच्या पलीकडचा हा चेंडू होता, म्हणजेच हा चेंडू अडवणं देखील अशक्य होता. या चेंडूवरती भडवल बी प्लस संघाला येतात आणखी 4 धावा. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आपल्या संघासाठी उमेशने कमावल्यात. 18 या धावसंख्येवरती हा संघ जाऊन पोहोचते. आतापर्यंत 8 चेंडू झाले आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येच्या वरती जाऊन पोहोचलाय संघ. 90 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. या ठिकाणी पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. लांबी उंची अधिक दिली आणि हा चेंडू सरळ निघून जातोय मिळापच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा लांब लचक असा भडवल बी प्लस संघाचा षटकार. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. साईने 6, प्रभातने 3. प्रभातच्या 3 चेंडूवरती तर फार आक्रमण केलंय उमेशने. 14 धावा दिल्यात आतापर्यंत. 16 धावा दिल्यात प्रभातने. 2 षटकार आणि 1 चौकार अशी समीकरण सध्या 3 चेंडूवरती पाहायला मिळते. म्हणजे खाली ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीये उमेश चेंडूला. त्याला माहिती आहे की संघ JK शेलू हा देखील खूप महत्वाचा आहे. त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी उंचावरून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये प्रभात त्या ठिकाणी जातोय. शॉर्ट मिड ऑन मध्ये हा चेंडू अडवतोय आणि तत्पूर्वी एकेरी धाव. आता त्याला थोडासा श्वास घ्यायला देखील वेळ नसेल मी तर म्हणेल प्रभातला, कारण समीर माली, उमेश जामगरे हे दोघे खूप आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. प्रहारवरती प्रहार करण्यामध्ये तरबेज आहेत, परंतु सध्या या चेंडूवरती थांबून ठेवले. 3 चेंडूंचा प्रहारानंतर 4था चेंडू चांगला टाकला. पुन्हा एकदा या ठिकाणी लेग कटर स्वरूपाचा चेंडू टाकला. हलक्या हाताने टाकला. फसवण्याचा प्रयत्न केला. एज जरी लागली असती परंतु हा चेंडू निर्धाव. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता समीर. थोडासा इनकॉन्फिडन्स दिसला त्या ठिकाणी. कॉन्फिडन्स ढासळलेला दिसला, कारण त्याला माहिती आहे, परंतु तरी देखील सावरलं. उमेशने सांगितलं तू थांब, तू मारू शकतोस. स्ट्राईक त्याच्याकडेच ठेवली आणि पुन्हा आता या षटकातील मात्र बहुधा शेवटचा चेंडू असावा
आमचे स्कोरर देखील 4 दिवसामध्ये अतिशय भन्नाट कामगिरी केली त्यांनी आणि ते सांगतात की शेवटचा चेंडू यावरती एज लागली आहे. स्लीपर स्लीपर चुकला. दोन्ही स्लीपर चुकलेत. स्लीपरची भूमिका खूप महत्वाची असते सर. ते शेवटी चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाऊन त्या ठिकाणी तो अडवला गेला, परंतु तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या भडवल बी प्लस संघाने. आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने 12 चेंडूंचा खेळ संपला आणि आमचे स्कोरर सांगतायत 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 27 धावा लागल्या. 12 चेंडू 27. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये कोणत्या धावसंख्येपर्यंत हा संघ जाणार यासाठीचे मात्र हे 6 चेंडू खूप महत्त्वाचे ठरतील. JKCC शेळू संघासाठी देखील आणि भडवल बी प्लस संघासाठी देखील. कारण जेवढ्या धावा तुम्ही करतील तेवढ्या धावा मात्र तुम्हाला डिफेंड करण्यासाठी राहतील त्या मात्र भडवल बी प्लस संघाला. आयान जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा फार मोठा फॅन आहे. सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान हा देखील खूप महत्त्वाचा सामना सध्या त्या ठिकाणी सुरू आहे दुबईमध्ये. ते देखील प्रेक्षक त्या ठिकाणी देखील पाहतात आणि इकडे देखील आवर्जून हा सामना देखील पाहत आहेत. पहिल्या चेंडूवरती अगदी समोरच्या दिशेने व्यासपीठाला सलामी देणारा उमेश जामघराच्या बॅट मधून येतोय पहिलाच षटकार. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकार मारूनच केलंय बी प्लस संघाने. पहिल्या षटकामध्ये समीर मालीने षटकार खेचला होता साई विरुद्ध प्रभारच्या पहिल्या चेंडूवरती उमेशने आणि परत आता आयांच्या पहिल्या चेंडूवरती उमेशनेच हा षटकार खेचला. म्हणजे पहिल्या चेंडूवरतीच प्रहार करायचा हे जणू काही ठरवूनच आले बेडवल बी प्लस संघाचे हे खेळाडू. तर चेंडूचा पुरवणी करायची आहे मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्याचंही स्वागत षटकाराने केले अयान उमेश जामगरे. आमचे स्कोरर थोड्याच वेळात सांगतील की आता उमेश कोणत्या धावसंख्येपर्यंत खेळतोय. स्लोवर वन टाकला त्याला पिक केलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून जातोय. बॅक टू बॅक आक्रमणाला सुरुवात होते. डबल धमाका उमेश जामगरच्या बॅट मधून षटकार. तिकडे डगआउट मध्ये राकेश पाटील 4 बॉल मध्ये अजून 2 पाहिजेत अशा अपेक्षा करतायत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होईल की नाही बघूया. परंतु आयान हा देखील एक खूप चांगला गोलंदाज आहे. तो देखील कुठेतरी अडचणीत सापडण्याचा प्रयत्न करेल उमेशला. उर्वरित 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये किती षटकार किती चौकार किती एकेरी किती दुहेरी येणार का. आणि हा सलगचा ऑन हॅट्रिक वरती असणारा आणि हॅट्रिक कंप्लीट करणारा उमेशच्या बॅट मधून येतोय सलगचा तिसरा षटकार. षटकारांचा जणू काही पाऊसच पाडायला घेतलाय तो मात्र उमेश जामघरे. आणि भडवल बी प्लस संघाने तब्बल 3 चेंडूंमध्ये 18 धावा या संघाने गमावल्यात. यस हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक. तर चेंडूची पुरवणी करायची. यस 9 चेंडू आणि तब्बल 36 या धावसंख्येवरती खेळतोय उमेश. टाळ्या होत आहेत या ठिकाणी. पुढचा चेंडू षटकार जाईल का चौकार जाईल का. नाही नाही आयान हे नाव देखील खूप मोठं आहे. त्याने यावेळेस मात्र थांबवलंय. हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू होता. स्लोवर चेंडू होता. वेगाने मारण्याचा प्रयत्न करत होता उमेश. त्याला चकवलं गेलं. 0 ही धावसंख्या चौथ्या चेंडूवरती येते. अजून ही 2 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा झाल्यात. वैयक्तिक 36 धावा उमेशच्या. फुल टॉस चेंडू एज लागली आहे. स्वतः साई त्या ठिकाणी पोहोचतोय. कुठलीही चुकी करणार नाहीये. 5व्या चेंडूवरती उमेशच्या स्वरूपात धक्का लागतोय भडवल बी प्लस संघाला. 45 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय भडवल बी प्लस संघाचा. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू जर चांगल्या प्रकारे टाकला एकेरी दुहेरी आली किंवा गडी बाद केला तर 45 ते 46 47 वरती राहू शकतो संघ. परंतु आता 45 नंतर गाडी किती पुढे सरकणार यासाठीचा शेवटचा चेंडू
आयानला खूप महत्वाचा असेल. आणि नवीन गेलेला फलंदाज कोण आहे? अनुराग. एक महत्वाचा ऑलराऊंडर बडवाल B+ संघाचा अनुराग हा जातोय त्या ठिकाणी फलंदाजीसाठी, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. त्याला माहिती आहे आता फक्त बॅट उचलायची, फटका मारायचाय, 6 किंवा 4 साठीच फटका मारायचाय या इराद्याने दाखल झालेला अनुराग. आणि फटका देखील घेतला त्यांनी. क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. मिड विकेट मध्ये झेल पकडली गेली. गाडी फक्त 45 वरतीच थांबली. आता विजयासाठी गरज असेल JKCC शेळू संघाला, ती मात्र 46 धावसंख्येची. कमबॅक केलं. 3 चेंडूंमध्ये सलग 3 षटकार आल्यानंतर आयानने महत्वपूर्ण गोलंदाजी केली. शेवटी 45 वरती थांबवलं. विजयासाठी 46 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय तो मात्र शेळू संघासाठी.